मीरा रोड पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रग्सवर छापा मारलेला आहे आणि तब्बल 6 करोडपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्स हे जप्त केलेले आहेत। याआधी देखील मीरा रोड पोलिसांनी अशा प्रकारे फॅक्टरीवर छापा मारला होता आणि करोडोचे ड्रग्स आहेत ते जप्त केले होते। मीरा रोड येथे उघडकीस आलेल्या MD ड्रग्स प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा 4 ने मोठी कारवाई करत तेलंगणातील जहिराबाद येथे सुरू असलेल्या MD ड्रग्स तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत तब्बल 6.22 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 20 कोटी 67 रुपयांचा माल आणि हस्तगत करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 एप्रिल 2026 रोजी मीरा रोड पूर्व येथील नयानगर परिसरात एका घरावर छापा टाकून 1 किलो 324 ग्रॅम वजनाचा आणि सुमारे 2 कोटी 66 लाखांचा मुद्देमाल किमतीचा MD ड्रग जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याच्या तपासापूर्वी 15 आरोपींना अटक करण्यात आली होती। तसेच मीरा रोड, ओशिवरा, मालवणी, मनोरी परिसरातून MD ड्रग्स, रासायनिक पदार्थ आणि प्रयोगशाळेचे साहित्य असे सुमारे 13 कोटी 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तपासाची व्याप्ती वाढत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी संदीप वीरस्वामी नायडू याला रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून अटक केली। त्यानंतर नसीर उर्फ बाबा जमिमिया शेख आणि मेहबूब खान या दोघांना हैदराबाद येथून अटक केली आहे। आरोपीच्या चौकशीतून तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहिराबाद तालुक्यातील पिच्चागरगड्डी तांडा परिसरात एक फार्म हाऊसमध्ये MD ड्रग तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आली आणि त्यानुसार पोलिसांनी ते धाड टाकून 3 किलो MD ड्रग मोठ्या प्रमाणात जप्त केलेला आहे। या कारवाईत क्लोरोफॉर्म, ॲसेटोन, मॅनोथिलाइम, हायड्रोक्लोरिन ॲसिड आणि NDPS कायद्याअंतर्गत नियंत्रित असलेले 2 ब्रोमो यासह एकूण 2223 लिटर रसायनाचा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे। जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत सुमारे 6 कोटी 22 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरच मीरा रोड पोलिसांची मोठी कारवाई आहे। मागील वर्षभरापासून जे आहेत की पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे शहरातून वसई विरारसह मीरा भाईंदर परिसरातून नो ड्रग्स आणि ड्रगला हद्दपार लावण्याचा मनसुबे आहे ते मीरा रोड पोलिसांनी ठरवलेलं आहे। मार्गाने घेतोय अद्यापन याचे बदल जो आहे आणखी चौकशी चालू आहे, परंतु मुख्यतः हा जो आहे थ्रू एअर आणि थ्रू बोट्स दोन्ही मार्गाने जो आहे ते इम्पोर्ट होतोय असा दिसतो। प्राथमिक माहिती तशीच आहे। सर, झोपी ड्रग्सचा काही याच्यामध्ये सहभाग आहे का? झोपी ड्रग्स मोठ्या प्रमाणात आले बोलले जाते त्या संदर्भात काही माहिती? मागे पण आपण क्लॅरिफाय केले होते, अशा झोपी ड्रग नावाचा काही कुठलाही सबस्टन्स नाही आहे आणि जो घटना घडली होती त्याच्या क्लॅरिफिकेशन आपण दिले होते। त्यामध्ये कुठली ड्रग्स वापरली होती ते पण आपण दिले होते। ते याचा काही संबंध नाही। प्रामुख्याने महाराष्ट्राचे आहे, तेलंगणाचे आहे, गुजरातचे आहे आणि तामिळनाडूचे।